तर आम्ही डेकोरेशन करण्यात एवढ्या गोष्टींचं मात्र केलं आहे तुम्हाला दाखवलं. पहिला तर हे व्हाईट शिमरसाठी वाटका नवा हे पण खराब झालेला आता आहे बघा. हे आम्ही काढण्याचं नियोजन चालू आहे. आणि हे एक वाटका आणि हे एक वाटका आणि ही एक प्लेट आणि ही बादली. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे गणपती डेकोरेशनचा 9वा दिवस. ठीक आहे. आणि हा मला वाटतं आजचा शेवटचा दिवस असतो. आणखी उद्या येणारे गणपती म्हणजे 24 तास राहिलेत फक्त. तर आज आहे 26 ऑगस्ट. ठीक आहे. तर आता आपले डिटेलिंग राहिलेले डिटेलिंग करून घ्या आणि मग लाईटिंगचं संध्याकाळी बघून घ्या. ठीक आहे. तुम्हाला दाखवा आजचा दिवस कसा जाणार आपल्यासाठी. तर तिथे आमच्या आता लावलेले आहे लालबागच्या राजाच्या फ्रेमला कलर. ठीक आहे. तर फायनल डिटेलिंग आहे ही नावाची. त्यानंतर हे नाव आपण सेट करून टाकू वरती जाग्यावरती. ठीक आहे. तर झालं आपलं 90% काम झालेलं आहे. आता आतली फुलं पण लावून घ्यायची, लाईटिंग पण. ठीक आहे. तर आम्ही डेकोरेशन करण्यात एवढ्या गोष्टींचं मात्र केलं आहे तुम्हाला दाखवलं. पहिला तर हे व्हाईट शिमरसाठी वाटका नवा हे पण खराब झालेला आता आहे बघा. हे आम्ही काढण्याचं नियोजन चालू आहे. आणि हे एक वाटका आणि हे एक वाटका आणि ही एक प्लेट आणि ही बादली. पूर्णपणे आम्ही तिची खराबच करून टाकलेली आहे. ठीक आहे. तर आता ही वेळ बघा काढलेली आहे आपल्या. बस. तर आता इथं तुम्हाला एक फट दिसते का? त्या फटीत आपला आलेला आहे सिमेंट आहे का. मग सिमेंट आपलं ते दिसणार पांढरं म्हणून मी काय केलं बघा ऑइल ग्रूममध्ये व्हाईट सिमेंट घातलेलं आहे बघा. त्यात वेगळं चॉकलेट तयार केलेलं आहे. तर आपण बघूया सक्सेस होते का. तर आता आपले फुलं लावून झालेले आहेत. ठीक आहे. आणि लालबॉक्स पण लावलेले हे बघा आपल्या लालबॉक्सच्या राजाचे नाव आणि आपली फुलं बघा. हे आता सगळं सेट केलेलं आहे परफेक्ट. तर आतमध्ये फुलं लावलेली अशी. ठीक आहे. वर लालबॉक्सचे नाव आहे मस्त लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आता श्री आपण काढून देऊया किंवा तर आता आपण हे लावून शीट घेतलेलं आहे इथे. ठीक आहे. तर आता ह्याला आपण रॉयल आयव्हरी कलर देऊन टाकूया. ठीक आहे. जेणेकरून आपले पिरस उठून दिसते.
तर आता मी कराली वरती लावण्यासाठी ओम, ठीक आहे, लालबागच्या राजाच्या वरती लावणार आहे ओम. त्यासाठी कटिंग चालू आहे आता, म्हणजे काम संपत यायला लागलेलं आहे आणि तिथे आता वरती डिटेलिंगसाठी काहीतरी करत आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. लवकरात लवकर सेटअप आपला पूर्ण होणार आहे. ठीक आहे, आजच्या म्हणजे उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला मूर्ती आणायला आहे. ठीक आहे, चला कुठे चला सर. तर आता वाजलेलं आहे 2:45. ठीक आहे, आणि आता आपल्याला 7 वाजता 7:30 8 वाजता आंघोळ वगैरे आवरून मूर्ती आणायला जायचं. ठीक आहे, तर मला सगळे म्हणतात की सारखं गणपती आला तरी डेकोरेशन होत नाही. आपण कितीही जर महिनाभर जरी आधी डेकोरेशन केलं तरी पण पूर्ण होतं तुमच्या गणपतीच्या आदल्या दिवशी. ठीक आहे, तर हे मेन प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे फॅक्टच आहे की तुम्ही किती पण आधी चालू केलं तरी तुमचं गणपती आदल्या दिवशी तुमचं काम सगळं संपणार आहे. ठीक आहे, तर आता काहीच तासाला आपण गणपती आणायला जाणार आहे. ठीक आहे, तर गुंड्या पण मला सारखं म्हणते की तुझ्या गणपती आलेला डेकोरेशन पूर्ण नाही, अजून पूर्ण नाही. ठीक आहे, तर तिचा पण अजून लाईटली सेटअप राहिलेलं आहे, कारण की गणपती यायच्या आदल्या दिवशीच आपलं पूर्ण काम होतं. ठीक आहे, तर आता आपण काम आपले आवरून घेऊया साफ. तर आपला आता सेटअप झालेला आहे. तर हा बघा, आतमध्ये आपण फुलं लावून घेतलेले आहेत 3 साईडला. इथं आपले गणपती बाप्पा येणार. ठीक आहे, तर अजून पाट तयार करायचा आहे. ठीक आहे, तर इथं असा कलर मारलेला आहे. अजून लाईटीचं तर काही फिक्स नाही अजून, फक्त ट्रायलसाठी घेतलेलं आहे. ठीक आहे, टायमिंग तर आता तुम्हाला मी लाईटीचे डेमो दाखवतो. ठीक आहे, जे लाईटी लावले आहेत ते चालू असतो. तर हा आहे आपला लाईटीचा सेटअप. आता फक्त मी नॉर्मलमध्ये दाखवते, ह्या दोन काय फिक्स केलेलं नाही मी. इथं नॉर्मलसाठी फक्त 2 लाईट लावलेत. ठीक आहे, एक गोल्डनमध्ये लावलेले आहे आतमध्ये. सेटअप काय असा दिसत आहे. इथं आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. तर काय आता वाजलेले आहेत 4. ठीक आहे, तर आपली आता सगळी डिटेलिंग वगैरे झालेली आहे, फुलं वगैरे लावून झालेले आहेत. ठीक आहे, तर आता फक्त राहिलेली लाईटिंगमध्ये पप्पा आपले फिक्स करते. मी फक्त आता डेमोसाठी लावले तरी मी फुटेज टाकेन. ठीक आहे, तर आज आपला म्हणजे हा ब्लॉग आपला गणपती डेकोरेशन सिरीजचा लास्ट ब्लॉग आहे. ठीक आहे, तर इथून पुढे आपले गणपतीचे 11 दिवसाचे व्हिडिओ येतील. ठीक आहे, ती सिरीज चालू करेन मी गणपती 17 तारखेपासून. तर हा व्हिडिओ आपण इथं समाप्त करूया. आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सर फॉर वॉचिंग. बाय.